असे चिकन पिझ्झा पॉकेट आपण घरी कसे बनवायचे आहेत ते चला आपण बघूया। मी माझ्या हिशोबाने असे मोठे मोठे केले आहेत, तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुमच्या साईजच्या हिशोबाने तुम्ही करा। हे मी माझ्या हिशोबाने केलेत बघा। आता चला आपण ही रेसिपी कशी बनवली बघूया। आता आज आपण चिकन पिझ्झा पॉकेट बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण इथे चिकन घेतलं आहे 1/2 किलो। असं छोटे छोटे क्यूब्स करून घेतलं आहे बघा, कच्चंच आहे, तर छोटे छोटे कापून घेतलं आहे मी। त्याच्यानंतर 1.5 वाटी शिमला मिरची आहे, 1.5 वाटी बॉइल्ड कॉर्न आहेत, त्याच्यानंतर अद्रक लसूण बारीक केलेला आहे, त्याच्यानंतर कांदा आहे 1 वाटी गाजर आहे, आणि तर 3 चीज क्यूब मी किसून घेतलं आहे। आता आपण आपली रेसिपी बनवायला स्टार्ट करूया। आता मी हे तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण पहिले अद्रक लसूण एकत्रच टाकणार आहोत। आपल्याला अद्रक लसूण जास्त एकदम फ्राय करायचं नाही आहे, आणि कच्चा असताना थोडा कच्चा असतानाच आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। हे बघा, आपण जास्त त्याला हे नाही केलं, फ्राय नाही केलं आहे, थोडं कच्चा असतानाच आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। आता कांदा आपण चांगला भाजून घेणार आहोत। गॅस फास्टच ठेवायचा आहे, तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। हे बघा, इकडे कांदा आता पूर्ण लाल नाही झाला आहे, पण तो असा नरम झाला आहे। जेव्हा थोडंसं असं नरम होईल ना, तर लगेच याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गाजर पहिले टाकणार। मी बारीक करून घेतले आहेत, लांब नाही केले, कारण की माझी मुलं लांब असलेलं काढून टाकतात, त्याच्यामुळे मी हे बारीक केले। आता गाजर याच्यासाठी पहिले टाकतो, गाजरला शिजायला थोडा टाईम लागतो, म्हणून पहिले आपण आता गाजर टाकूया आणि गाजराला चांगलं थोडं शिजून घेऊया। हे बघा, गाजर आपण चांगला परतून घेतला तेलावर। आता आपण एकदम नाही शिजवला शेवटपर्यंत, कारण आपली शिमला मिरची शिजायची आहे, परत चिकन पण शिजायचं आहे ना, म्हणून आपण एकदम शेवटपर्यंत शिजून नाही घेणार, थोडं शिजवणार आहोत। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची। तर शिमला मिरचीला पण सेम प्रोसेस करणार आहोत, तिकडं थोडंसं परतून घेणार आहोत तेलावर, तिथे तेलावर एकजीव झाला पाहिजे। शिमला मिरची पण थोडी आपण 1 मिनिट अशी चांगली परतून घेतली आहे। शिमला मिरची पण शिजली नाही आहे, थोडी परतून घेतली आपण। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण चिकनचे छोटे छोटे क्यूब केले होते, ते आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहोत। तर चिकन टाकण्याचा गॅस फास्टच ठेवायचा आहे, आणि चिकनमध्ये पाणी असेल तर ते पाणी सुटणार आहे। आपण आता ह्या चिकनला पण चांगलं तेलावर, गॅस अजिबात आपण बारीक करणार नाही। तुम्हाला दिसते चिकन कलर बदलतं बघा, जसं त्याला तेल लागेल थोडं ना, तसं त्याचा कलर बदलेल, थोडासा कलर बदलूपर्यंत आपण त्याला परतायचं आहे। सॉस ॲड करायच्या अगोदर मी थोडीशी याच्यामध्ये ना हळद घेतली, याच्यावरती लाल मसाला, ते काश्मीरी मसाला होती, ही हळद आहे, आणि थोडंसं काश्मीरी मसाला थोडासा घालला, जास्त नाही। घालायचं आणि परतायचं की तो मसाला थोडासा शिजला पाहिजे, तेलामध्ये थोडंसं हे झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता कसा मस्त कलर आलेला आहे। अजून आपलं तर सॉसेस टाकायचं बाकी आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं पहिला पिझ्झा पास्ता सॉस, पण आता माझ्याकडे पिझ्झा पास्ता सॉस नाही आहे, तर मी इथं टाकते थोडीशी शेजवान चटणी। माझ्याकडे पिझ्झा पास्ता सॉस नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, थोडा जास्तीच टाका, पण त्याची टेस्ट चांगली आली पाहिजे। रेड चिली सॉस पण आता 2 भरून मोठे चम्मच टाकले आहे। आपण टाकणार आहोत सोया सॉस थोडा बऱ्यापैकी टाकणार आहोत, 2 चमचे आणि हे 3 चमचे झाले। आता हे आपण चांगल्या प्रकारे मस्त मिक्स करणार आहोत। बघू शकता मस्त कसा कलर आहे। आपल्याला कॉर्न पण ॲड करायचे, पण अजून चिकन शिजलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण शेवटी कॉर्न ॲड करणार आहोत, आणि एकदम बंद करताना आपण चीज टाकणार आहोत। तेव्हा कसा व्यवस्थित कलर आला। आता आपण थोडा टाईम चिकन या सॉसमध्ये चांगलं शिजून घेणार आहोत। आता हे थोडं असंच राहू द्या, मीडियम फ्लेमवर हे चांगलं शिजू द्या। 5 मिनटं झाली आहे, आता आपण याला उघडून बघूया की आपलं चिकन शिजलं आहे। हां, हे बघा चिकन असं फुटते, म्हणजे
शिजलं हे बघा. आपण तुम्हाला एक दाखवते तोडून, हे तुम्हाला समजेल. बघा चिकन असा चमच्याने तुटला म्हणजे शिजलं, किंवा तुकडे झाले त्याचे. मग आता या टायमाला काय करायचं, आपल्याला मीठ टाकायचं. मीठ आपण आधी याच्यासाठी नाही टाकलं, पण मीठ आधी टाकलं तर त्याला खूप पाणी सुटेल, म्हणून आपण आधी मीठ नाही टाकलं. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकताना थोडं बेताचंच टाका, कारण सोया सॉस, चिली सॉस याच्यामध्ये थोडं मीठ असते. परत आपण हे टाकणार आहोत, चीज टाकणार, चीजमध्ये पण थोडं मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ थोडं सांभाळून टाका. आता आपण बघूचं चिकन शिजलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता कॉर्न ॲड करणार आहे. कॉर्न आहे ते बॉईल्ड कॉर्न, ते बॉईल्ड आहे त्याच्यामध्ये त्याला पहिले ॲड करायची काही गरज नाही. आता हे आपण कॉर्न टाकून घेऊ. थोडं जास्त घेतलं पण कॉर्न चांगलं खावं. आता ते कॉर्न त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मी आता याचं परतून घेतलं. आता आपण याच्यामध्ये लगेचच हे जे चीज आहे हे टाकून घेऊ. चीज टाकल्यानंतर थोडा गॅस कमी करा, कारण चीज जळायची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडा गॅस कमी करा. आणि ही चीज सगळीकडे व्यवस्थित, चीज सगळीकडून असं पूर्ण त्याच्यामध्ये चिकन सगळ्याला लागलं पाहिजे. चीज असं कसून घ्या, असं मध्येच नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं जे सॉसचं पाणी आहे ते थोडंसं सुकू येणार आहोत. आता गॅस आपण थोडा फास्ट करू, कारण चीज आपली मॅरिनेट झाली याच्यामध्ये. आता आपल्याला जळायचं टेन्शन नाही, त्याच्यामुळे आपण थोडा ते सॉस सुकण्यासाठी हे करूया, गॅस फास्ट करूया आणि थोडंसं ते सॉसचं पाणी सुकलं त्याला सुकून घेऊया. आता मी हे लगेचच खाण्यासाठीच बनवणार आहे, कारण हे पास्ता मी स्टोअर करत नाही, ह्याच्यामुळे मी कांदा वापरते, त्याच्यामुळे मी फ्रोझनला पिझ्झा पॉकेट कधी टाकत नाही. मी आता हे लगेचच नाश्त्याला तळणार आहे. आता बघा मस्त झालेलं आहे. भाजी बघा व्यवस्थित, पिझ्झा पॉकेटची भाजी एकदम चांगली झाली आहे. ती सुकल्यानंतर एकदम सुकी होईल. सगळं एकजीव झालेलं आहे, एकदम सुक्कं झालं आहे. आता आपण हे झालं, फायनल झालं आपलं सगळं, चिकन वगैरे सगळं एकजीव झालं. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी थंड होते तोपर्यंत आपण मैदा मळून घेऊया. आणि भाजी पूर्ण गॅस बंद केल्यानंतर ती थंड झाल्यानंतर ती पूर्ण सुकी होणार आहे. एकदम तुम्हाला हे पण दिसणार नाही, एवढं जे दिसतंय ना ते एकदम सुक्कं दिसेल. थोडं आता आपण थंड करूया आणि मैदा मळून घेऊया. आमची ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवा आणि बनवून मला सांगा ती कशी बनली आहे. हे बघ, आता आपण हा मैद्याचा गोळा घेतला, हा पूर्ण आपण असं गोल करून घेऊया आणि याला तो चांगला चपातीसारखं लाटूया. जशी आपण चपाती लाटतो तसं. आता याला आपण कापून घेऊया. आता इथे काय कचरा नाही आहे, थोडंसं माझा हात लागला मसाल्याचा. मोठं कापूया आणि त्याच्यामध्ये भाजी व्यवस्थित बसली पाहिजे. आता हे झाले 3 भाग याचे. आता आपण एक भाग घेऊन तुम्हाला भरून दाखवते. कॉर्नची जी भाजी बनवली आपण आता ती टाकणार आहोत. जास्ती नका भरून टाकू, कारण ती लॉक नाही होत मग. आणि याच्यावरती थोडंसं आपण चीज टाकणार आहोत. जास्ती नाही टाकायचं, कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये पण टाकलं आहे. आता हे आपण या प्रकारे असं उचलून इथे बंद करणार आहोत. असं या प्रकारे बंद करणार आहोत. आता ही फोकच्या साहाय्याने आपल्याला असं थोडंसं चांगलं दिसेल. असं फोकच्या साहाय्याने थोडंसं असं चांगलं आपण याला आकार देणार आहोत.
घरगुती असल्यामुळे काही एकदम परफेक्ट होणार असं नाही आहे. आता हे एकदम मोठा भाग झाला ना, म्हणून मी यातला थोडासा कट करते, म्हणजे कसं आपला परफेक्ट पिझ्झा पॉकेट जो आहे तो दिसेल. आता अजून एक मी बनवून दाखवते तुम्हाला. हा एक झाला, आपले थोडे मोठे मोठेच आहेत. आता माझं तेल ठेवलं आहे मी तापत. अजून माझं करून झालं. आता हे शेवटचं एक आहे, तर तुम्हाला दाखवते. भाजी थोडी अशी लांबमध्येच टाका, आता खूप थोडा प्रॉब्लेम होतो. आणि जास्ती टाकू नका भाजी, थोडी काढून टाका, जास्ती नको टाका. असं थोडं लांब लांब टाका. आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चीज टाकायचा. आता हे थोडासा भाग सोडूनच आपल्याला जरा खेचून घ्यायचं आहे. असं बोट ठेवून जरा असं खेचून घ्या, की याच्यावरती व्यवस्थित असं खेचून पॅक करा. असा इकडून पण आता असं खेचून दोन्ही हाताने मधून असं खेचून पॅक करा. आता हे बघा सगळ्या बाजूने पॅक झालं. आता आपल्याला थोडंसं डिझाईन काढायचे, तर आपण इथून सगळे थोडं पॅक करून घ्या. मग चमच्याने अशी आपण थोडीशी त्याला डिझाईन देणार आहोत. बघा आपलं झाला. आता एक थोडासा एक्स्ट्रा आहे ते आपण असं सुरीने इथून त्याला कापून टाकणार आहोत, की आपला स्क्वेअर इथे बरोबर दिसेल. हे बघा किती सुंदर व्यवस्थित झालेलं आहे पिझ्झा पॉकेट, किती व्यवस्थित झालेलं आहे. आता मी ते तेल गरम केलं आहे, हे करून घेतलं थोडेसे मी करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करूया. आता तेल तापलेलं आहे, हे बघा तेल बऱ्यापैकी तापलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक एक सोडूया. तुम्ही पिझ्झा पॉकेट छोटे छोटे पण बनवू शकता, पण काय माझा हात जसा मोठा आहे तसे माझे पिझ्झा पॉकेट पण मोठे आहेत. हे बघा आता आपले हे पिझ्झा पॉकेट जे आहेत ते रेडी झालेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ते सुंदर मोठे मोठे आहेत, पण आता आम्हाला नाश्त्याला खायचे आहेत म्हणून मी मोठे मोठेच केलेत. आता आपले हे चिकन पिझ्झा पॉकेट रेडी आहेत. तर मी तुम्हाला आता एक फोडून दाखवते की तो आता कसा झाला आहे. हा एकदम ज्युसी, एकदम चांगला होतं आहे बघा. याच्यामध्ये चीज आहे, कॉर्न आहे, मुलं असे एकदम आवडीने ते खाणार आहे. आणि याच्यामध्ये एवढं भाजी असल्यामुळे मुलांना पण हे चांगलं आहे. बाजारापेक्षा आपण घरी बनवून द्या, आणि हे मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण देऊ शकता.